आजवर अजिंठा वेरूळच्या लेण्या परदेशी पर्यटकांना औरंगाबादकडे आकर्षित करायच्यात। आता भर पडली आहे जिल्ह्यातल्या शेतीची। कशी पाहूयात। पैठणच्या मातीत घाम गाळणाऱ्या या पाहुण्याचं नाव आहे उर्स होयशर। स्वित्झर्लंडचे उर्स हे मुलांनी वडगावात आले ते इथल्या सेंद्रिय शेतीबद्दल माहिती करून घ्यायला। तसे ते एका नामांकित कंपनीत लाखो डॉलर्सच्या पगारावर काम करतात, पण शेतीबद्दल असलेलं आकर्षण त्यांना सागता राबतायत। आश्चर्य म्हणजे गावाकडे बंगला बांधून निवृत्त आयुष्य जगायच्या वयात त्यांचा उत्साह एखाद्या तरुणाला लाजवेल असा आहे। उर्स होयशर गवत काढणं, ढीग उचलणं, आंबा मोसंबीला आळे मारणं, गुरं सांभाळणं, ट्रॅक्टर चालवणं, फळझाडांची निगा राखणं यासारखी सगळी कामं चोख करतात। आपल्या मायदेशात सेंद्रिय शेतीला चालना मिळावी हा त्यांचा उद्देश आहे। भारतीयांच्या प्रेमळ आगत्याचंही त्यांना कौतुक आहे। Organic farming, I know this is organic farming. I make also organic farming. I'm not have money after I'm making all with come here in India. This is for me. This is very nice. So all the people, Mr. Torat, the family, the Mr. Nehes. This is fantastic. I'm very happy here. इथं नेहमी काम करणारेही परदेशी पाहुण्याला सेंद्रिय शेतीचे धडे देताना भलतेच खुश झालेत। एरवी साहेबी थाटात पाहिलेले गोरे लोक आपल्यासारखंच राबतायत याचं त्यांना अप्रूप वाटतंय। कामाला आल्यानंतर तो पण आमच्या सोबत कामाला येतो, झाडू मारतो, शेण काढतो आणि सकाळी आम्हाला प्रणाम पण करतो आणि आम्ही कामाला निघालो आमच्या बरोबर कामाला येतो। जो काम आम्ही करीन तेच काम तो पण करतो। भारतीय शेतीबद्दल माहिती घेण्याची ओढ असलेले शेकडो लोक जगभरात असतील। सरकारनं मनावर घेतलं तर भारतात किंवा अगदी महाराष्ट्रातही ॲग्रो टुरिझमला चांगला वाव असल्याचं उर्स होयशर यांनी सप्रमाण सिद्ध केलंय। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।